तर चला तर आज मी बनवणार आहे मठ्ठा। आणि लग्नामध्ये तर आवर्जून हा बनवला जातो उन्हाळ्यामध्ये। आणि जेव्हा आपण मसाल्याचे पदार्थ वगैरे खातो तेव्हा ही मठ्ठा पिला ना तर डायजेशनसाठी खूप छान असतो। तर चला कृती बघूया। तर मी इथे 1 लिटरचा मठ्ठा बनवणार आहे। त्यासाठी मी इथे एक अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि अद्रकचा तुकडा खलबत्त्यामध्ये ना असं ठेचून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्यातून ज्यूस काढता येईल। तर थोडंसं पाणी टाकते। तर यातनं आपण आहे ना आता थोडंसं ठेचून घ्यायचं आणि याचा आहे ना ज्यूस काढून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता अगदी 4-5 चमचे मी पाणी टाकलं आहे। तर आता थोडंसं ठेचून घेते आणि याचा रस वाटीमध्ये ना गाळून घेते गाळणीने। तर इथे ना अद्रकचा जो ज्यूस आपण काढून घेतला आहे आणि त्यानंतर मग इथं मी 3 मिरच्या घेतल्या आहे, 3 ते 4। आणि याची मी आता असं खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे बारीक। आणि यानंतर एक पातेलं घेतलं आणि त्यामध्ये इथं अर्धा लिटरचे आहे ना 2 पॅकेट घेतले मी ताकाचे। तर आता पातेल्यामध्ये ते ताकाचे जे पॅकेट आहे ना ते काढून घेते ताक। आणि इथे 1 लिटर ताक घेतल्यानंतर जो अद्रकचा जो आपण रस काढून घेतलेला होता ना तर तो 4-5 चमचे होता। तर आता तो मी सर्व इथे टाकून घेते ताकामध्ये। आणि त्यानंतर आहे ना इथं 2.5 चमचे ना मी पिठी साखर टाकते। आणि पिठी साखर टाकल्यानंतर इथं मी अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे तोही टाकते। तर चाट मसाला टाकल्यानंतर इथं अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलं आहे। आणि त्यानंतर मग 1 चमचा ना भाजून जिरे पावडर करून घेतली होती तर ती टाकते। आणि थोडीशी कोथिंबीर आणि जे आपण मिरचीचा जो ठेचा केला होता 3 ते 4 तोही यामध्ये टाकते। आणि टाकल्यानंतर आहे ना व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे जी जिरे पावडर, चाट मसाला, साखर वगैरे व्यवस्थित अशी मिक्स होते। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे यामध्ये। तर यामध्ये ना बर्फ वगैरे टाकला तर खूप छान असा थंड होतो, किंवा आपण मग जेवणाच्या अगोदर बनवून ठेवला ना 1 तास तर फ्रीजमध्ये तेव्हाही खूप छान असा थंड। आणि जेवणाबरोबर आपल्याला कोणतीही मसाल्याची भाजी वगैरे असली तर छान असा प्यायला आंबट मठ्ठा आणि उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून प्यायलाच पाहिजे। तर अशा प्रकारे मस्त आपला छान थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे। तर कृती आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा।